श्रीरामपूर शहराला दूषित व आरोग्याला घातक पाणी पुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पाणी पुरवठा पाईपलाईनची तातडीने तपासणी करून शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यात यावे। या मुख्य मागणीसाठी मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्रीरामपूर नगरपालिकेसमोर भव्य निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत। नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन करणार असून मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड, शिवसेनेचे नेते संजय छल्लारे, मान्य उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक दीपक कुऱ्हाडे व शेतकरी संघटनेचे डॉक्टर रोहित कुलकर्णी यांचीही सक्रिय भूमिका आहे। शहरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पिण्याच्या पाण्याच्या सिमेंटच्या मेन लाईनमध्ये काही निकृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी शौचालयाच्या मैल्या सोडल्यामुळे पाणी दूषित झाले असून यामुळे अनेक नागरिक आजारी पडले आहेत। यामुळे संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत। शहरातील आरोग्याचा विचार करता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात यावे अशी ही मागणी केली आहे। तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राम भरोसे तलावाला संरक्षित भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे आणि 24 तास वॉचमन व्यवस्था करणे तसेच सर्व पाईपलाईनची कसून तपासणी करून दूषित पाण्याचा स्रोत बंद करणे या ठोस मागण्या करण्यात आल्या गेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपालिकेवर होणाऱ्या निदर्शनात शहरातील सर्व नागरिकांना दूषित पाण्याचे नमुने भरलेल्या बाटल्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। आमचं असं म्हणणं आहे तर तुम्ही जेवढ्या श्रीरामपूर शहराला पाणी पुरवठा होतो पाईपमधून तर त्या सर्वांची तुम्ही तपासणी केली पाहिजे। आणि आमची सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे का जो तलाव आहे तो राम भरोसे तलाव आहे त्या ठिकाणी 20 फुटाच्या भिंती बांधून तिथे सीसी कॅमेरे बसून त्या ठिकाणी 24 तास वॉचमन दिला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही 1 जुलै रोजी श्रीरामपूर नगरपालिकेसमोर मोठा निदर्शने करणार आहे। त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या श्रीरामपूर शहरातले सामाजिक कार्यकर्ते आरपीआयचे नेते सुभाष त्रिभुवन यांच्या निदर्शनात असे आले होते की मिल्लतमध्ये जो पाण्याचा साठवण तलाव आहे त्या पाण्याच्या साठवण तलावाची पाईपलाईन आहे पाईपलाईनची त्याच्यात मैला मिश्र संडासचं पाणी वगैरे त्या पाईपमधून येत होतं आणि ते श्रीरामपूर शहरवासियांना देण्यात आलं। म्हणून सुभाष त्रिभुवन यांनी, संजय छल्लारे असतील, या ठिकाणी असतील, गौतम उपाध्ये असतील, कुऱ्हाडे साहेब असतील, सर्वांनी पुढाकार घेऊन नगरपालिकेने निवेदन दिलं आणि त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे कोणी हे कृत्य केलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून ते तात्काळ बंद केलं। एक चांगलं काम नगरपालिकेने केलं, परंतु हे चांगलं काम करण्याच्या आधी हे जे काही कोणी कृत्य केलं होतं मग हे नगरपालिकेचे आपले अधिकारी असतील, पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, त्यांनी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांना कसं निदर्शन आणलं होतं। पाण्याचं पाणी आपण जे देतो त्याची पट्टी श्रीरामपूरकरांकडून घेत असतो। माझी विनंती आहे की जे तळ साहेब ज्याप्रमाणे आरोग्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा विषय पाण्याचा आहे त्या तळ्याला वॉल कंपाऊंड पाहिजे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे, तिथं काय एक वॉचमन पाहिजे। अशी परिस्थिती का त्या जवळपास राहणारे लोक शौचालयाला पण तिथं जातात, धुणं धुवायला पण जातात। ही वस्तुस्थिती याची कॅमेरे व्हिडिओ आमच्याकडे आहे। आपल्याला विनंती आहे का महेंद्र त्रिभुवन त्या सुभाष त्रिभुवन जे करतात तर सुभाष त्रिभुवन करतात, सुभाष त्रिभुवनच्याच घरी काढतात काय अशी परिस्थिती नाही। त्यांनी जी भूमिका मांडली ही श्रीरामपूरकरांसाठी मांडली। तेव्हा सुभाष भाऊ तुम्ही 1 तारखेला जे नगरपालिकेसमोर आपण सगळे मिळून जे आंदोलन करणार आहे, जी भूमिका आपली मांडणार आहे, तेव्हा मी आमच्या सगळ्या कमिटीच्या वतीनं, सर्व पक्षांच्या वतीनं आपल्याला एक विनंती करतो का श्रीरामपूरकरांच्या हितासाठी त्या दिवशी आपल्या माता भगिनी असेल सर्व बंधूंनी जास्त संख्येने उपस्थित राहावं। आपल्या बाळांच्या आपल्या घराची सुरक्षा हीच आपल्या हातात आहे। सध्या मागायची शब्द सुभाष राम भरोसे ही वस्तुस्थिती आहे। पाण्याच्या प्रश्नासाठी सर्वांनी या ठिकाणी 1 तारखेला यावं अशी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।